संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। काय सांगाल आपण केज येथे येऊन CID आणि SITच्या अधिकाऱ्याची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? SITच्या मॅडम ज्या आहेत किरण मॅडम त्या नाही आहे तिथं आणि गुजर साहेब होते, थोडी चर्चा झाली आमची तपासासंदर्भात आणि ते पण गेले। बसलो होतो मी थोडं एक तपासाचा आढावा घेण्यासाठी आलो होतो। आपण बराच वेळ मध्ये होता, अजूनही एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे नावाचा, त्याबाबत काय चर्चा झाली का? हां, त्याबाबतच चर्चा झाली। त्यामुळे लवकरच पकडण्यात येईल सगळं, त्यांनी तसं सापळा लावलेला आहे, लवकरच तो जेरबंद होईल असं देखील बोलले ते। आपण बघतो नवीन CCTV फुटेज असतील, व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील ते समोर येतात, त्याबाबत काय अधिक माहिती तुम्ही दिली का? नाही, त्याचा तपास चालू आहे। त्यांना ऑडिओ व्हिडिओ CCTV फुटेज जे दिलेले आहेत त्यावर पण त्यांचा तपास चालू आहे। त्या बाबतीत पण आमची चर्चा झाली, ते तपासात सगळं घेतलेलं आहे। आपण जे ते सातत्यानं तपास अधिकाऱ्याच्या भेटी घेतात, या भेटीतून काय जाणवलं, म्हणजे तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, काय माहिती मिळाली? नाही, तपास योग्य दिशेने चालू आहे। त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे किंवा त्यांनी जे तपास चालू आहे त्यावर ते मागं पण बोलले होते, आत्ता पण बोलले की तपास योग्य दिशेने चालू आहे आणि तपासात सगळे पुरावे वगैरे सगळे शोधत आहेत, सापडत आहेत आणि तपास हा योग्य दिशेने पुढे जात आहे। बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार उद्या बीडमध्ये पहिल्यांदाच येणार आहेत, काय अपेक्षा असणार त्यांच्याकडून? त्यांनी या प्रकरणात म्हणजे जनतेशी संवाद साधला पाहिजे, आपल्या मसाजोग गावकऱ्यांशी, आणि त्यांना बोललं पाहिजे। तसं काही निरोप वगैरे आला त्यांचा तर भेटी दरम्यान म्हणजे भेटीला नक्कीच आमचे गावकरी जातील असा माझा अंदाज आहे। म्हणजे निरोप आलाय का तुम्ही देणार आहेत? नाही, आम्ही नाही दिला निरोप, म्हणजे ते आता पालक आहेत ना, पालकमंत्री आहेत ना, ते आता बीड जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आहेत, तर त्या संदर्भात ते आम्हाला जर त्यांनी निरोप आला किंवा त्यांनी सांगितलं की भेटण्याची इच्छा आहे तर बीडला आमचं जे मसाजोगमधलं शिष्टमंडळ आहे तर ते जाऊन नक्कीच त्यांची भेट घेईल। काय वाटतं, ज्या पद्धतीने तुमच्या बंधूची हत्या झाली त्यानंतर जे आहे ते अजित पवार यांनी हे पालकमंत्रीपद बीडचं घेतलंय, न्याय मिळेल असं वाटतं दादाकडून? नाही, आमची मागणी त्यांना आहे न्यायाची, त्यांनी न्याय दिला पाहिजे आणि ते न्याय देतील आणि आमची सगळ्यांनाच मागणी आहे की न्याय पाहिजे। त्या दृष्टिकोनातून इथं पण आम्ही विनंती करतोय की बाबा चांगला तपास झाला पाहिजे, आमची काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला मदत आमची घेऊ शकता, गावकऱ्यांची, कुटुंबियाची, तर पुढील तपास त्या दृष्टिकोनातून आम्ही आढावा घेत राहतो। आपण बघतो सर्व स्तरातून जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती, मात्र यावर जे आहे ते अजित पवारची भूमिका कुठेतरी संभ्रमाच्या अवस्थेची पाहायला मिळते। नाही, आता ते जे विषय आहेत ना सगळे, आता आम्ही न्याय मागतोय, न्याय मागताना जे समजा अडचणी काही येणार आहेत ह्याच्यामध्ये तर त्या मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना जास्त प्रमाणात माहीत असतील। मग समजा काही अडचणी येऊ नयेत पुढं, आमची एकच विनंती आहे किंवा कुठं प्रेशराईज हे प्रकरण होऊ नये किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना किंवा तपासात कुठं अडचणी येऊ नयेत एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते करताना त्यांना काय निर्णय घ्यायचे ते आपण सांगितल्यावर थोडी ते घेणार आहेत, त्यांचे निर्णय त्यांना घेतले पाहिजेत, योग्य घेतले पाहिजेत आणि त्यांची भूमिका मांडली पाहिजे। पण देशमुख कुटुंबियांना असं वाटतं का की तपास निपक्षपाती व्हावा, यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे? नाही, आमची मागणी अशी आहे की तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे, पण ह्याच्यात जर अडचणी येत असतील तर त्यांनी तो पण निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून पुन्हा जर लक्षात आलं की ह्या गोष्टीमुळे हे चुकीचं झालं आहे तर ते शब्द किंवा ते त्यांच्या जिम्मेदारीवर पडू नये ह्याची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे। जर निरोप आला तर तुम्ही स्वतः भेट घ्याल का दादाची? नाही, निरोप आला तर आम्ही ठरवू, समजा शिष्टमंडळ तर नक्की जाणार आणि माझा विषय जो आहे तो मी अजून नाही सांगू शकणार, पण शिष्टमंडळ नक्की जाईल। निश्चितच आपण बघतो हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ज्यांनी आज केज येथील शासकीय विश्रामगृहात येऊन CIDच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। उद्या जे आहे ते बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार पहिल्यांदाच हजर राहणार। अजित पवार यांच्याकडून त्यांनी न्यायाची अपेक्षा केली आणि त्यांच्याकडून जर निरोप आला तर मसाजोगचे ग्रामस्थ त्यांची भेट घेतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।